तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे, इकडे नंदिनी आणि जीवा दोघंजणही कॅफेमध्ये भेटायला आलेले असताना ती नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा खरं तर आता मला हे नातं नकोय, त्यामुळेच मी आता डिवोर्स घेण्याचं ठरवलं आहे। त्यावर जीवा म्हणतो, अगं तू असं काय बोलतेस आणि डिवोर्स का घ्यायचा आहे? तू प्लीज झालं गेलं सगळं काही विसरून जा। त्यावर नंदिनी त्याला म्हणत असते, आता मला काही नकोय, आपलं नातं केव्हाच तुटलं आहे। त्यावर जीवा तिला म्हणत असतो, मला तुटलेलं सर्व काही जोडता येतं। त्यावर नंदिनी त्याला म्हणते, पण मला आता जबरदस्तीने तुटलेलं जोडलेलंच तर नकोय, म्हणून मला डिवोर्स आणि मुक्ती हवी आहे। त्यामुळे तुम्ही मला डिवोर्स द्या आणि या नात्यातनं मुक्त करा। त्यावर जीवा त्या नंदिनीला म्हणत असतो, जी तुला मुक्ती वाटत आहे, खरं तर ती मुक्ती नसून आपल्या नात्याचा मृत्यू आहे आणि मी जिवंत असेपर्यंत आपल्या नात्याला असं मरू देणार नाही, असं जीवा नंदिनीला म्हणत असतो। त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, खरं तर तुम्हाला डिवोर्स न्यायचा नसेल आत्ता तर ठीक आहे, कारण 6 महिन्यानंतर आपल्याला कोर्टच रीतसर डिवोर्स देईल, त्यानंतर तर आपण मोकळे असू, त्यानंतर मला या नात्यातनं मुक्ती मिळेल, असं म्हणून ती नंदिनी तिथनं जात असते। तेवढ्यातच जीवा त्या नंदिनीला थांबवतो आणि म्हणतो, अगं नंदिनी, निदान माझ्यासोबत चहा तरी पिऊन जा प्लीज, असं म्हटल्यानंतर नंदिनी तिथे जीवासाठी थांबते। त्यानंतर तो म्हणतो, खरंच प्लीज तू एक वेळेस मला एकदा चान्स देऊन तरी बघ। त्यावर ती म्हणत असते, कसं आहे जीवा, तुटलेल्या नात्याला किती जरी जोडल्याचा प्रयत्न केला तरी देखील ते पुन्हा जोडलं जात नाही, आणि जोडलं तरी तुटल्याच्या खुणा मात्र माणूस विसरू शकत नाही, असं नंदिनी जीवाला समजावत असते। आणि त्यानंतर इकडे घरी मानिनी काकू पार्थच्या रूममध्ये जाऊन त्याला विचारत असतात, काय मग कसा होता ऑफिसचा दिवस? त्यावर तो म्हणतो, खूप बिझी होता, काम देखील खूप पडली आहेत, आता कामाकडे लक्ष द्यायला हवं। त्यावर मानिनी काकू त्याला म्हणत असतात, हो त्याचबरोबर जेवणाकडे देखील तू लक्ष द्यायला हवंस पार्थ। त्यावर तो म्हणतो, नाही आई, मला भूक नाही आहे। त्यावर मानिनी काकू त्याला म्हणत असतात, अरे असं काय करतोस, आज तुझ्या आवडीचा पदार्थ मी बनवलेला आहे, चल लवकर। त्यावर पार्थ म्हणतो, नाही आई तू जेवून घे, मला भूक नाही आहे। त्यावर मानिनी काकू त्याला म्हणतात, मला देखील भूक नाही आहे, कारण मी आज रेड वेल्वेट पेस्ट्री खाल्ली आहे। त्यावर ती म्हणतात, आई तू ती पेस्ट्री सगळी खाल्लीस का? त्यावर काकू म्हणतात, हो पार्थ काय झालं, कदाचित ती पेस्ट्री बघ ना तू, ह्यांनीच माझ्यासाठी आणली असेल आणि हे असे आहेत, त्यांना माहीतच आहे मला रेड वेल्वेट पेस्ट्री किती आवडते, आणि एवढंच काय तर आणून अशी माझ्यासाठी दुधाच्या पातेल्याच्या मागे त्यांनी लपवली होती। पेस्ट्री एवढी छान होती ना, माझं तर पोटच भरलं आहे, त्यामुळे आता मला जेवणाची जरा देखील इच्छा नाहीये। पार्थ मानिनी काकूंना म्हणत असतो, आई ती पेस्ट्री बाबांनी नाही तर काव्याने पाठवली होती। त्यावर काकू म्हणतात, अय्या असं का, मला तर माहीत नव्हतं, पण आता मी ती पेस्ट्री खाऊन टाकली। अरे खरं तर कसं आहे ना, तूच सांग, खरं तर तिने तुझ्यासाठी पेस्ट्री पाठवली एवढ्या प्रेमाने आणि तू ती खाल्ली नाहीस, तू ती खायला गेला असशील, पण मध्ये आडवा आला राग आणि रागाचं आणि प्रेमाचं झालं भांडण, त्यामुळे तू ती पेस्ट्री फ्रीजमध्ये दुधाच्या पातेल्याच्या मागे लपवलीस, हो की नाही? त्यानंतर मानिनी काकू पार्थला म्हणत असतात, अरे तू तुझं प्रेम किती जरी लपवलंस तरी देखील काव्याबद्दलचं तुझं प्रेम स्पष्टपणे तुझ्या डोळ्यामध्ये दिसत आहे। तू ढीग म्हणालास की मी आता प्रेम करणाऱ्या पार्थच्या नावाने आंघोळ केली आहे, पण आणखी देखील तुमच्या प्रेमाचा ओलावा तुझ्या मनामध्ये तसाच आहे। खरं तर तू त्या प्रेमाला कुंपण घातलं आहेस, पण तू ते कुंपण तोडून टाक। कसं आहे ना, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी किती जरी ठरवलं वेगळं व्हायचं तरी देखील ते वेगळं होऊ शकत नाही, आणि तो काव्याचा पास्ट होता, पण आता तिचं प्रेझेंट तू आहेस। तिने तुला सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण तूच टाळाटाळ केलीस, आणि तरी देखील आणखी तू तिलाच दोष देत आहेस, असं मानिनी काकू पार्थला म्हणत असतात। आणि त्या म्हणत असतात, हा पार्थ तू निराश होऊ नको, ती रेड वेल्वेट पेस्ट्री मी तुझी खाल्ली नाही, ती पेस्ट्री तुझीच आहे आणि ती पाठवणारी देखील तुझीच आहे। आणि त्यानंतर इकडे कॅफेमध्ये नंदिनी आणि जीवा कॉफी घेत असतात। त्यानंतर चहा पित असताना तिकडे जीवा
त्याच्या बशीमध्ये ओततो आणि त्यानंतर फुरक्या मारत चहा पित असतो। आणि नंदिनीला हे पाहून नंदिनीला ऑकवर्ड वाटत असतं, कारण त्या कॅफेमधले सगळे लोक जीवाकडे बघत असतात। त्यावर जीवा त्यांना म्हणतो, काय मित्रांनो, मी असं चहा पित आहे तर तुम्हाला इरिटेट होत आहे का? पण कसं आहे ना, माझ्या एका मैत्रीण कम फिलॉसॉफरनी मला सांगितलं आहे, चकाचकबाईने, की असं लोक जे चहा पितात त्या लोकांचं मन अगदी निर्मळ असतं, त्यामुळे मी असा चहा पित आहे। तुम्ही देखील असा कधीतरी चहा पिऊन बघा, तुम्हाला खूप मजा येईल, आनंद वाटेल, असं जीवा तिथल्या सगळ्या लोकांना सांगत असतो। आणि ज्यावेळेस जीवा नंदिनीला आणि सगळ्यांना सांगत असतो त्यावेळेस मात्र नंदिनीला तिच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात। आहे ना चकाचकबाई, तू जरी घर सोडून गेली असली तरी देखील तू सांगितलेल्या आणि तू शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्या मनामध्ये घर करून राहिल्या आहेत। आणि जरी तू आपल्या रूममधला कपलचा फोटो फोडलेला असलास तरी देखील मी आपल्या रूममध्ये सगळीकडे तुझे फोटोज लावलेले आहेत। तेवढेच काय तर माझ्या वॉलपेपरवर देखील मी तुझाच फोटो लावला आहे, असं म्हणून जीवा त्या नंदिनीला त्याचा मोबाईल दाखवत असतो। आणि तो म्हणत असतो, मला खात्री आहे तू नक्कीच मला माफ करशील आणि एक ना एक दिवस आपल्या घरी पुन्हा परतशील, असं तो जीवा नंदिनीला म्हणत असतो। त्यावर नंदिनी म्हणत असते, खरं तर मी कालच आपल्यावर एक कविता देखील केली आहे। त्यावर ती म्हणते, ऐकवते, आणि जीवा म्हणतो, हो इर्षाद, असं म्हणून जीवा तिला गुलाबाचं फूल देत असतो। आणि त्यानंतर ती नंदिनी ते फूल घेऊन खाली ठेवते, पुन्हा ते फूल हातामध्ये घेते आणि ती कविता त्याला सांगत सांगत त्या गुलाबाच्या फुलांच्या एक एक पाकळ्या नंदिनी तोडत असते। नंदिनी म्हणत असते, सुटले नात्यांचे कोडे तुझ्या माझ्यामधले, आता उरले जखमी उत्तरे तुझ्या माझ्यामध्ये, आता फक्त उरले सुकलेले गजरे आणि तुटलेले धागे तुझ्या माझ्यामध्ये, प्रेम होते खुळे आणि भाबडे, आता उरले फक्त शहाणपण तुझ्या माझ्यामध्ये, अशी कविता नंदिनी करत असताना गुलाबाच्या फुलांच्या एक एक पाकळ्या ती खाली तोडत असते। आणि त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि जीवाला मात्र फार वाईट वाटत असतं। तो स्वतःला म्हणत असतो, नंदिनी हरकत नाही, तू जरी आत्ता अशी कविता केली असली तरी देखील नंतर तू, माझी खात्री आहे, आपल्या नात्यातले प्रेमाचीच कविता करशील। मी तुला असं इतक्या सहजासहजी माझ्या आयुष्यातनं जाऊ देणार नाही, मला तू हवी आहेस अगदी माझ्या श्वासाच्या प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत, असं जीवा स्वतःशीच म्हणत असतो। आणि त्यानंतर इकडे नंदिनी घरी आलेली असते आणि काव्या घराच्या गार्डनमध्ये बसलेली असते शेकोटीजवळ। तेवढ्यातच नंदिनी शॉल घेऊन येते आणि काव्याच्या अंगावर शॉल टाकते आणि तिच्या साईडला बसते। तिला विचारते, काय मग आरू गेली का हॉस्टेलला? त्यावर ती म्हणते, हो आई तिला सोडवायला गेली, तिने मला पोहोचल्यावर कॉल केला होता, तुला देखील ती कॉल करणार होती, पण त्यावर नंदिनी म्हणते, हरकत नाही, तुला कॉल केला आहे ना, मग झालं तर। आणि ती म्हणत असते, मला आता घर अगदी सुनं सुनं वाटेल, घर खायला उठेल, आता 2 दिवस आई नाही आहे ना घरी, तू माझ्याशी बोलत नाही आहेत, बाबाच्या नजरेमध्ये सतत माझा तिरस्कार दिसत आहे। कसं असतं ना ताई, आपल्याला माहेरचं घर अगदी आपलं वाटत असतं, तिथे त्या घरामध्ये प्रत्येक कोण्यामध्येच तिथल्या माणसांमध्ये आपल्याला सततच मायेची ऊब जाणवत असते, पण आता माझ्यासाठी मात्र मला सततच इथे रागाच्या झळ्या जाणवत असतात। खरंच मला तर कळतच नाही आहे, आयुष्याचे गणित कसं लवकर बदलतात नाही का, असं ती नंदिनीला म्हणत असते। आणि त्यानंतर ती काव्या नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्याजवळच झोपते, म्हणजे तिच्या खांद्यावर पडते। आणि त्यानंतर नंदिनी मात्र तिला म्हणत असते, तू असा उगाचच समज करून घेऊ नको, तुझ्यासाठी तर काहीही बदललेलं नाही आहे, आणखीनही तुझ्यासाठी सगळे गणितं जशाच तसे आहेत, खरं तर माझंच आयुष्य बदललेलं आहे, असं नंदिनी काव्याला म्हणत असते। त्यानंतर नंदिनी तिला म्हणत असते, काव्या काव्या, त्यानंतर तिला वाटतं की काव्याला झोप लागली आहे की काय, त्यावर ती काऊ असा नकळत आवाज देते आणि लगेचच काव्या उठून बसते। आणि इकडे देशमुखांच्या घरी मस्त सगळेजण घरी डायनिंग हॉलवर जेवायला आलेले असतात। त्यानंतर सगळेजण विचारतात, आज काय मग स्पेशल बेत आहे? त्यावर मानिनी म्हणत असते, आज पिठलं भाकरी आहे। त्यावर हे ऐकून विक्रम काका म्हणत असतात, छे, हा काय बेत आहे का? हा कसला बेत आहे? काय तर म्हणे पिठलं भाकरी केलेली आहे, खरं तर मला नाही जेवायचं। आणि तेवढ्यातच जीवा येतो आणि जीवा आलेला आहे हे पाहून पार्थ तिथनं उठून जात असतो। त्यावर मानिनी काकू त्याला म्हणतात, अरे थांब ना पार्थ, आपण किती दिवसांनी असं एकत्र जेवायला बसलो आहोत। त्यानंतर
तो तिथे बसतो आणि काका म्हणतात मी तर आता काहीतरी बाहेरनं ऑर्डर करत आहे. त्यावर काकू म्हणतात असं अजिबात चालणार नाही. त्यावर जीवा म्हणत असतो नाही बाबा मला तर पिठलं भाकरीच खायची आहे. त्यावर पार्थ देखील तेच म्हणतो. त्यावर काका म्हणतात झालं तर मग दोन भावांचं एकमत, आता मीच एकटा पडलो आहे. त्यावर म्हणत असतात खरं तर आयुष्यामध्ये कोणी नसतं, फक्त आपली बायकोच असते. आपली बायको आणि आपण हीच आपली शेवटपर्यंतची साथ असते खरी. त्यानंतर ते म्हणत असतात मानिनी काकू हो ना ते तर आहेच, बायको एवढं आपल्यावर कोणीही प्रेम नाही करू शकत. आई बाबा असतात खरे आयुष्यामध्ये, पण ते ठराविक काळापर्यंतच असतात. त्यानंतर बायकोच आपली आई बनते, मैत्रीण देखील बनते, सखी बनते आणि तीच आपल्याला योग्य मार्गावर योग्य सल्ले देखील सांगत असते. ती आपली शिक्षक देखील नकळतपणे बनून जाते असं मानिनी काकू सांगत असतात. ते म्हणत असतात माझी आजी तर म्हणायची बयोच्या पदराला खरं तर नवऱ्याच्या चुका पदरामध्ये घेऊनच तिचा पदर मऊ होत असतो. आणि विक्रम काका तिचं हे वाक्य ऐकून म्हणत असतात आणि कसं आहे ना, नवऱ्याने बायकोच्या चुका पोटात घ्यायला हव्यात, त्याच्या चुका पोटामध्ये घेऊनच त्यांची ढेरी वाढत असते. हे ऐकून जीवा हसायला लागतो आणि म्हणतो बाबांचं तर आपलं काहीही असतं. त्यावर ते म्हणतात माझी तर ढेरीच नाही आहे, म्हणजे माझ्या बायकोने काहीही चुका केलेल्याच नाही आहेत, तर मी कुठनं पोटात घेऊ. आणि त्यानंतर पार्थ म्हणत असतो आई जरा कांदा देशील का. त्यावर काकू म्हणतात अरे कांदे नाही आहेत घरात, संपले आहेत. त्यावर जीवा चटकन त्याच्या भावाला त्याच्या ताटामधला कांदा देतो आणि म्हणतो माझा घे ना. त्यावर तो म्हणतो नाही मला नकोय. तेवढ्यातच तो म्हणतो अरे तू असं काय करतोयस दादा, लहानपणापासून आपण एकत्र वाटूनच तर घेत आलेलो आहोत. तेवढं ऐकून त्याला ठसका लागतो आणि चटकन पार्थ तिथे जीवा पार्थजवळ जातो आणि त्याला म्हणतो आई तू पाण्याचा ग्लास घे बरं. आणि इकडे काव्या नंदिनीला म्हणत असते अगं ताई बोल ना, माझ्याशी असं का करतेस तू. त्यावर ती म्हणते बोलायला काही आहे का आता शिल्लक. त्यावर ती म्हणते आई ताई तू माझ्याशी काहीही बोल, पण प्लीज असं गप्प राहू नको. त्यावर ती म्हणते मग बोल आता, बोलायचं आहे ना तुला, सांग कसं चाललं आहे तुझं, तू ठीक तर आहेस ना, तू पार्थशी बोलण्याचा प्रयत्न तर करतेस ना, पार्थ तुझ्याशी बोलतायत का. त्यावर तिचं हे बोलणं ऐकून काव्या तिला म्हणत असते माझी नंदिनी ताई अशी कधीच नव्हती. त्यावर ती म्हणते मला तर आता आधीची नंदिनी आठवेनाशीच झाली आहे. त्यावर ती म्हणते तुला कधीही एकटं वाटलं, बोलावंसं वाटलं तर माझ्याशी येऊन बोल, मी जरी बोलले नाही तरी मात्र ऐकून मात्र तुझं नक्कीच घेईल. आणि इकडे जीवा पार्थच्या डोक्यावर पाणी टाकत असतो. तेवढ्यातच पार्थ त्याला थांबवतो आणि त्याचा हात झिडकारतो आणि तिथनं उठून निघून जातो. कारण ही सवय तर काव्याची होती, त्यामुळे त्याला सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा आठवायला लागतात. आणि इकडे विक्रम काका मानिनी काकूंना दोन भावांची ही ताटातूट पाहून फार रडू येत असतं, वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर इकडे ती काव्या बिचारी त्या पार्थला कॉल करत असते पेस्ट्री खाल्ली की नाही विचारायला. तर रम्या कॉल उचलते आणि इकडनं काव्या तिला म्हणत असते काय गं बिघडलेली सेरेमन कॉफी, तू माझ्या नवऱ्याचा फोन कसा उचलला, हात पिरगळलेला विसरलीस की काय, तो बरा झालाय वाटतं. त्यावर रम्या म्हणत असते हो बरा तर झालेला आहे, कारण पार्थने स्वतः माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतली आहे. हे ऐकून त्या काव्याला मात्र फारच जलस फील होतं आणि त्यानंतर ती असं ठरवते आता मी थेट देशमुखांच्या घरीच जाऊन राहणार. आणि रम्या म्हणत असते आत्ता आम्ही किचनमध्ये पार्थ आणि मी स्पेशल डिश बनवत आहोत, ते तुला नंतर बोलेन. असं म्हणून रम्या फोन ठेवते आणि इकडे तिने पार्थला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते आपण भेटूयात का दुसऱ्या कॅफेमध्ये. आणि त्यांचं हे बोलणं काव्य ऐकते आणि काव्या लगेचच जीवाला म्हणते आज माझी ताई आणि तुझा दादा भेटणार आहेत, तर आपण देखील त्याच कॅफेमध्ये जाऊयात ऑन दी स्पॉट आणि आपण चौघजण बसून समोरासमोर बोलूयात, कारण आता आपल्याला चौघांना एकत्र येऊन बोलण्याची खूप गरज आहे. तिचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो तू अगदी बरोबर बोलत आहेस काव्या, मी देखील येतो आणि तूही ये. तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.